तब्बल 2,60,000ला विकली म्हैस। शिरपूर खंडेराव महाराज यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरांचा मोठा बाजार भरत असतो। या 15 दिवसाच्या यात्रेनिमित्त लाखो रुपयांची उलाढाल होते। आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गीर जाफर जातीची म्हैस व्यापारी अरुण बडगुजर यांनी जुनागड येथून आणली होती। त्यांनी शेतकरी मनोहर पारदी यांना तब्बल 2,60,000ला विकली आहे। ही गीर जाफर जातीची म्हैस पाहण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। गीर जाफर जातीची म्हैस घेणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिल्या 70 म्हैशी आहेत, परंतु त्यांना गीर जाफर जातीची म्हैसची आवड असल्याने त्यांनी आज व्यापाऱ्याकडून ही म्हैस विकत घेतली। देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीसोबतच पशुपालनाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे। गावागावात मोठ्या प्रमाणात शेतकरी गाय, म्हैशी, शेळी पालनातून भरीव उत्पन्न मिळवत आहेत। गुजरातमध्ये आढळणारी जाफराबादी जातीच्या म्हैशी त्यांची ताकद आणि दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ही म्हैस शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे। मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा यात्रा समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या समोर संबोधन करत आहे। तर आज आपल्याला आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी पत्रकार बांधवांशी चर्चा करणार आहे। आपल्याला कल्पना झाली की आपल्या शिरपूर तालुक्याचे व शहराचे आराध्य दैवत श्री खंडेराव महाराज यांची यात्रा आहे। 12 तारखेला यात्रा सुरू होणार आहे, परंतु आम्ही हा आठवडे बाजार जो आहे हा यात्रेच्या याच्यातच गणना करणार आहोत। आणि यात्रेनिमित्त आज आठवडे बाजारामध्ये अनेक प्रकारचे जनावरे विक्रीला आलेले आहेत। त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उच्च प्रतीचे बैल असतील, उच्च प्रकारचे घोडे असतील। आणि आज खास करून आकर्षण जर आजच्या बाजाराचं असेल तर ते म्हणजे आज आमच्या शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आठवडे बाजारामध्ये एक मुर्रा आणि गीर जातीची म्हैस ही आलेली आहे। आणि आपल्याच तालुक्यातील आदर्श सरपंच आणि आदर्श शेतकरी ज्यांचा अनेक दिवसापासून म्हशींचा तबेलाचा व्यवसाय ते मनोहर शांताराम पारधी आड्याचे सरपंच आहेत विद्यमान, त्यांनी ही म्हैस घेतली आहे। आणि या म्हशीबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं की या म्हशीची खासियत अशी आहे की ही दिवसाला 25 लिटर दूध देणारी आहे। म्हणजे विचार करा तुम्ही, दिवसाला 25 लिटर आणि तिची किंमत पण तेवढी आहे। 2,60,000 रुपयामध्ये मनोहरदादांनी ही म्हैस घेतली आहे। व्यापारी बंधूंचं अरुण वासुदेव बडगुजर धान्याचे व्यापारी आहेत, त्यांनी म्हैस आणलेली होती। आणि असे म्हणजे आमच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या बाजारामध्ये एवढा उच्च प्रतीच्या आणि एवढ्या चांगल्या दूध देणारी म्हैस आज आलेली आहे, म्हणून आम्हालाही स्वाभाविकच आनंद आहे। तर मी तमाम शेतकरी बांधवांना, तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या आठवडे बाजारमध्ये यात्रेनिमित्त अनेक उच्च प्रतीचे जनावरे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेली आहे। आणि या म्हैसीचं जुनागड गुजरात इथून आणलेली त्यांनी। तर सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला अवश्य भेट द्या। आणि यात्रानिमित्त का असे ना, परंतु आपल्याला जर चांगल्या प्रकारचा घोडा घ्यायचा असेल, म्हैस घ्यायची असेल, बैल घ्यायचा असेल तर चांगल्या उच्च प्रतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे जनावरं आपल्या इथं आलेले असतात। म्हणून सगळ्या तालुक्यातील शेतकरी बांधव असेल नागरिकांना विनंती करतो की आपण अवश्य कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट द्या। आणि तसं पाहिलं तर आमचं नियोजनही यावर्षी चांगलं आहे। आम्ही शेतकऱ्यांसाठी उपक्रम करणार आहोत। येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण एक कार्यशाळासुद्धा घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी। आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमानं तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण नगदी पीक, केळी, पपई, रब्बी हंगाम याच्यावर राहुरी विद्यापीठाचे आपण तज्ज्ञ लोक मागवणार आहोत। आणि त्या आमची तारीख तुम्हाला कळूच आम्ही 17 किंवा 18 तारखेला कार्यक्रम ठेवणार आहोत। तरी याचा सुद्धा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धुळे।